ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागात पाडवा असल्यामुळे कल्पना प्रताप काकांना ओवाळत असते आणि ओवाळून झाल्यानंतर इथे आता अस्मिता म्हणत असते की डॅड चला आता लवकरात लवकर ममला पाडव्याच गिफ्ट देऊन टाका. तेव्हा प्रताप काका म्हणतात देणार पाडव्याच गिफ्ट देणार. तेव्हा इथे प्रताप काकांनी कल्पनासाठी खूपच सुंदर आता इथे कानातले आणलेले असतात. ते मोत्यात त्याचे कानातले कल्पनाला खूपच जास्त आवडतात. प्रताप काका म्हणतात कल्पना आवडले का कानातले. तेव्हा इथे कल्पना म्हणते हो मला तर खूपच जास्त आवडले आणि कल्पना मनापासून खुश झालेली असते. तेव्हा इथे कल्पना म्हणते सायली तू या आता. तू अर्जुनला ओवाळ. तोपर्यंत प्रियाच्या मोबाईलवरती एक लिंक पाठवलेली असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझ्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून ही कसली लिंक आली. तेवढ्यातच ती लिंक प्रिया आता ओपन करायला जाणार. तेवढ्यातच तिच्या कानावरती शब्द पडतात. इथे कल्पना म्हणते सायली ये तू अर्जुनला ओवाळ. तेव्हा आता प्रिया त्या लिंककडे लक्ष न देता मोबाईल बाजूला ठेवते आणि इथे कल्पनाच्या हातातून अक्षणाच ताट घेते आणि म्हणत असते की मी आधी अश्विनला ओवाळणार. अश्विन ये बस इथे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सायली आता पुढे येतच असते. सायली मागेच उभी राहते. जर प्रियाला इथे अश्विनला ओवाळायचं असेल तर ओवाळू दे. तेव्हा इथे आता प्रियाचा आगाऊपणा सगळ्यांच्या लक्षात येतो. पण तरीसुद्धा तिला कुणी काही बोलत नाही. कारण सगळ्यांनी ठरवलेलं असतं की प्रियाच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण घरामध्ये कुठलेही वाद नको. तेव्हा इथे सायली सुद्धा काहीच बोलत नाही. अर्जुन पण मागेच उभा असतो. अर्जुनचा चेहरा उतरलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाचे आईवडील म्हणत असतात म्हणजे सदाशिव लोखंडे आणि इथे मैनावती लोखंडे. मैनावती सदाशिवला म्हणत असते काय हो या मुलीला तिच्या आई वडिलांनी काही संस्कार वगैरे दिलेत की नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला नुसता आगाऊपणा करत असते. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात जाऊ दे ना मैनावती. आपण कशाला तिच्याकडे लक्ष द्यायचं. तिच्याकडे बघून असं वाटतं का की तिला चांगले संस्कार दिले असतील म्हणून. त्यानंतर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करायचं असं सदाशिव लोखंडे म्हणतात. तर प्रिया इथे आता अश्विनच कसं तरी ऑक्शन करते आणि घाईघाईने त्याच्याकडे सगळ्यात आधी तर गिफ्ट मागते. ती म्हणते अश्विन मला गिफ्ट दे बरं. तेव्हा अश्विनने तिच्यासाठी सोन्याचा नेकलेस आणलेला असतो. तेव्हा रिया म्हणत असते वाव सोन्याचा नेकलेस. अश्विन तुला माझी किती काळजी आहे रे. म्हणजे तू माझ्यासाठी सोन्याचा नेकलेस केलास. खरंच मला खूपच जास्त आवडलाय. त्यानंतर ती सोन्याचा नेकलेस आपल्या गळ्याला लावून बघते आणि म्हणते अश्विन खरंच खूप छान आहे आणि त्याच्याबरोबर कानातले सुद्धा आहेत ना. तेव्हा अश्विन म्हणतो हो आहेत. आणि तेव्हा इथे प्रिया आता अश्विनला ओवाळताना औक्षणाचं ताट सुद्धा खालीच ठेवते. ते सुद्धा कोणाच्या हातामध्ये देत नाही आणि घाईघाईने आधी इथे आता हार बघत असते. अश्विनला ती जागेवरून उठू सुद्धा देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो प्रियाचा हा लालचीपणा तिच्या वागण्या बोलण्यातून सारखा दिसत असतो. पण तिला तरीसुद्धा कुणीही काही बोलत नाही. कारण तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. नाहीतर ती स्वतःला खूपच जास्त महत्त्व देईल असं सायलीने आधीच सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यानंतर अश्विन इथे आता पाटावरती बसतो. त्यानंतरला सायली त्याच ऑक्शन करते. तेव्हा सायली अर्जुनकडे बघत असते. कारण अर्जुन नेहमीप्रमाणे सायलीसाठी पाडव्याचे गिफ्ट आणायला विसरलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन सायलीसाठी खूप करतो. पण आज पाडवा आहे आणि सायलीला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं असं आता सगळ्यांना वाटत असतं. पण इथे अर्जुन नेहमीप्रमाणे विसरलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो सायली अर्जुनची बाजू खूपच जास्त व्यवस्थितरित्या सांभाळून घेत असते. ती इथे ऑक्शन करत असताना अर्जुनकडे बघत असते. त्याला इथे पेढा सुद्धा भरवते. त्याच तोंड गोड करते. पण अर्जुनचा चेहरा उतरलेलाच असतो. तेव्हा सायली त्याला हळूच विचारते की काय झालं. तेव्हा अर्जुन काहीच बोलत नाही. तो सरळ आपला कान पकडतो. तेव्हा प्रेक्षकांनो सायली
इथे आता लगेच ऍक्टिंग करायला सुरुवात करते सायली म्हणते, वाव तुम्ही माझ्यासाठी हे मंगळसूत्र घेऊन आलात, तुम्हाला माहिती आहे ना मला अशी नाजूक मंगळसूत्र खूपच जास्त आवडतात, तुमची चॉईस खूप छान आहे, मला फारच आवडली हे मंगळसूत्र, तुम्ही माझ्यासाठी बनवलत ना, घ्या तुम्हीच माझ्या गळ्यामध्ये घाला. तेव्हा इथे अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने बघायलाच लागतो की मी तर सायलीसाठी काहीच गिफ्ट आणलेलं नाहीये, मग सायली हे काय बरं घालायला सांगते. तर प्रेक्षकांनो सायली फक्त आता इमॅजिन करत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको अगं काय हे मी तुझ्यासाठी काहीच आणलेलं नाहीये. तेव्हा सायली म्हणते, घ्या ना हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घाला. तेव्हा अर्जुन सुद्धा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याचं नाटक करत असतो. तेव्हा सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात, त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात. तेव्हा सायली म्हणत असते, अहो म्हणजे इथे प्रत्येक सुख हे दागिन्यामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्येच असतं असं कोणी सांगितले तुम्हाला? तुम्ही माझ्यासाठी जे काही करताना, तुम्ही मला आनंदी ठेवण्यासाठी, सुखी ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करता ते माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही मला सुखी ठेवण्यासाठी आतापर्यंत जे काही केलत ना ते माझ्यासाठी एखाद्या दागिन्यापेक्षा काही कमी नाही, कळते का? तुम्हाला सोन्यापेक्षाही खूप आनंद दिलाय तुम्ही मला. तेव्हा इथे आता सगळेजण त्यांच्याकडे प्रेमाने बघत असतात, मात्र प्रियाला राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूर्णाजी म्हणत असते की अरे वाह, खरं बोलते सायली. अर्जुन, अरे तू तिच्यासाठी जे काही करतोस ना ते खरंच एखाद्या दागिन्यापेक्षा किंवा एखाद्या वस्तूपेक्षा खूपच जास्त मौल्यवान आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही माझ्या छोट्या छोट्या आनंदाची काळजी घेत असता आणि तेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्हीच माझ्यासाठी माझा खरा दागिना आहात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली, अग हे ज्याला कळलं ना तो या जगातला सगळ्यात सुखी व्यक्ती आहे, कळते का तुला? तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, अगदी बरोबर बोललीस सायली, तू असा दागिना आहे ना प्रत्येक बायकोकडे हवा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रताप काका म्हणतात, आणि अशी बायको प्रत्येक नव्याकडे हवी, प्रत्येक नव्याला समजून घेणारी. तेव्हा प्रेक्षकांनो प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे इथे अश्विनने माझ्यासाठी सोन्याचा हार आणला आणि अर्जुने सायलीसाठी काहीच आणलेलं नाहीये, म्हणून तुम्ही सगळेजण त्यांचे कौतुक करताय ना मला खिजवण्यासाठी, का तर माझ्यासाठी अश्विनी हार आणला म्हणून, हो ना? तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणत असते की अजिबात नाही, तुझा विचार करण्या इतपत सुद्धा आम्ही तुला महत्त्व एवढं देतच नाही, आम्ही अजिबात तुझ्याबद्दल असा विचार केलेला नाहीये. तुझं झालं ना अश्विन भाऊजींना वाळून झालं सगळं, आता तू तुझ्या रूममध्ये गेलीस ना तरी सुद्धा चालेल. तेव्हा प्रिया म्हणते, चल अश्विन. तेव्हा अश्विन सुद्धा त्या सगळ्यांकडे आता रागाने बघून प्रियाच्या मागे मागे रूममध्ये जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाच्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून जी काही लिंक पाठवण्यात आलेली असते ती महिप्त आणि नागराज यांनी एका मुलाला ती लिंक प्रियाला पाठवायला सांगितलेली असते. तर हा मुलगा कदाचित हॅकर वगैरे असेल, त्याला सगळ्या गोष्टी जमत असतील आणि त्या मुलाला महिप्तने पकडून ठेवलेलं असतं. तो म्हणतो, काय झालं बघितलं का लिंक? तेव्हा तो मुलगा म्हणतो, नाही ना, त्या प्रियाने अजून ती लिंक ओपन करून बघितलेलीच नाहीये. तेव्हा महिप्त म्हणतो, मग आता ती लिंक तिने ओपनच नाही केली तर आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय हे तिला कसं काय कळेल? तेव्हा प्रेक्षकांनो तो मुलगा म्हणतो, हे बघा, हल्ली अशा अननोन नंबरवरून केलेल्या लिंक पाठवलेल्या असतात, त्या कुणीही ओपन करत नाही, कारण लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की अशी एखादी अननोन नंबरवरून आलेली लिंक जर आपण ओपन केली तर आपल्या अकाउंटमधले सगळे पैसे गायब होतील म्हणून. त्यामुळे अशा लिंक कुणीही ओपन करत नाही. तेव्हा इथे त्या प्रियाने सुद्धा अजून तशी लिंक ओपन केलेली नाहीये. तेव्हा महिप्त म्हणतोय, मला या गोष्टी सांगायच्या नाही, काही झालं तरी सुद्धा त्या प्रियाने लिंक ओपन केली पाहिजे. तेव्हा तो मुलगा म्हणतो, पण ते मी इथे बसून काही करू शकत नाही. महिप्त म्हणतो,
तिने ती व्हिडिओ कुठल्या फोल्डरमध्ये ठेवली आहे, कुठे सेव्ह करून ठेवली, हे मला लवकरात लवकर हवीय. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हे मी आता इथे बसून नाही करू शकत. तिचा मोबाईल जर मला भेटला ना, तर मी नक्की शोधून काढू शकतो की प्रियाने ती व्हिडिओ कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेली आहे. ते मी एका मिनिटामध्ये शोधून काढू शकतो, असा तो मुलगा आता महिप्तला सांगतो. तेव्हा महिप्त म्हणतो, नागराज शेठ, तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना? तेव्हा नागराज म्हणतो, हो ना, मला आता लवकरात लवकर तो प्रियाचा मोबाईल मिळवावा लागेल, असं नागराज म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण शांतपणे गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यातच इथे प्रतिमा आणि रविराज काका दोघेही जण आलेले असतात. तेव्हा आता त्या दोघांना बघून सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अरे वा प्रतिमा, आलीस तू. त्यानंतर प्रतिमा इथे पूर्णाजीला प्रेमाने मिठी मारते. सगळेजण आता पूर्णाजीला भेटतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, रविराज, अहो किती दिवसानंतर आलात तुम्ही. तेव्हा रविराज काका म्हणतात, पूर्णाई, अग मी उशिरा येणारच होतो ना, कारण तुम्हीच आता माई मावशीकडे मस्त रमला होतात. तिथे किती दिवस तुम्ही राहिलात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो ना, ती काही पाठवायला तयारच नव्हती, पण प्रतिमा बरं झालं तू आलीस. आता कसं घर भरल्यासारखं वाटते, हो की नाही. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, पूर्णाजी, सायलीने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की पूर्णाजी आली म्हणून. मग आम्ही सुद्धा तुला भेटायला लगेचच निघून आलो. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो ना, तुम्हाला भेटून खूप दिवस झाले होते. कधी एकदा तुम्हाला भेटू असं झालं होतं. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, या बसा इथे. बरं झालं रविराज, तुम्ही आलात तर घर बघा कस आता भरले वाटत. ख्या अर्थाने दिवाळी आहे असं वाटते. पूर्वी आपण सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्रस्त दिवाळी साजरी करायचो नाही का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण जुन्या आठवणी काढून छान आता रमलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका म्हणत असतात की प्रतिमाच्या तब्येतीमध्ये सुद्धा खूपच छान अशी सुधारणा झालेली आहे. डॉक्टर श्रद्धा आहे ना, तिच्या गोळ्यांच्या प्रतिमाला खूपच जास्त उत्तम आराम आहे. प्रतिमाला आधीच्या जुन्या गोष्टीसुद्धा आता आठवायला लागल्यात. तेव्हा इथे आता सगळ्यांना त्याच कौतुक वाटतं. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अरे रविराज काका, आता प्रतिमा आता ब्री होणारच आहे ना, कारण तिला कुणीतरी चुकीच्या गोळ्यात तर आता देत नसेल, हो ना. त्यामुळे आता प्रतिमा आत्याला जुन्या गोष्टी नक्की आठवतील. तेव्हा इथे आता अस्मिताने प्रियाला टोमणा दिलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, तुला आता हे सगळं बोलायलाच हो होतं का. तेव्हा अस्मिता म्हणते, हो बोलायलाच हो होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया म्हणते, अश्विन जाऊ दे ना, तिला काय बोलायचं आहे ते बोलू दे. आई बाबा पण तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. ओके. त्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका म्हणतात की दिवाळीच्या शुभेच्छा तू नाही दिल्यास ना तरी सुद्धा चालेल, मला काही वाईट वाटणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका म्हणतात की सायली, अगं तुला माहिती आहे का, तुम्ही सगळेजण लहानच असाल तेव्हा सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्र यायचे आणि आम्ही दोन्ही कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करायचो. किती धमाल घ्यायची ना तेव्हा. प्रताप, पूर्णाजी, आपण सगळेजण रात्रभर असे बसून इथे खेळ खेळायचो, गप्पा मारायचो. कधी सकाळ व्हायची ती कळायची सुद्धा नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना काका, बरोबर बोललास तू, आणि म्हणूनच आम्ही सुद्धा इथे आता गेम शोधून काढलेत. पूर्वीप्रमाणे आपण या दिवाळीला सुद्धा आता छान छान गेम खेळायचे. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला आता तर आहे ना, सगळ्यांनी गेम खेळलाच पाहिजे, पण ह्या वेळेला असा गेम खेळायचा की त्याच्यामध्ये आता मला कळेल की हार नेमका कोणी चोरला होता. इथे आता मैनावती काकूने किप रियाने ते मला आता कळायला हवं. तेव्हा गेम खरंतर वेगळ्या पद्धतीने खेळायला गेला पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गेम खेळायची सुरुवात होणार असते. तेव्हा रविराज काका म्हणतात, पण पूर्णाजी, आता या वेळेत तुम्हाला गेम खेळता येणार आहेत का. तेव्हा पूर्णाजी म्हणते, कोण म्हणत
की मी म्हातारी आहे म्हणून आणि गेम खेळण्यामध्ये वयाचं बंधन नसतं आणि मी तरी अजून म्हातारी झालेली नाहीच आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो पूर्णाजी, अगं कोण तुला म्हातार म्हणतं? अगं तू अजिबात म्हातारी नाहीयस, कळलं ना? अग इथे सगळ्या लाईटी जरी बंद केल्या आणि तू एक स्माईल केलंस ना तर 100 बल्ब लागल्यासारखा उजेड होईल. इथे कळते का तुला? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अश्विन फटका देईना, तुला मस्करी करतोयस ती माझी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गेम खेळायची पद्धत सांगायच्या आधीच अर्जुन म्हणतो की ह्या वेळेला गेम खेळण्याची पद्धत वेगळी असेल, म्हणजे आता फक्त सगळ्यांनीच गेम खेळले पाहिजे असं नाही, तर इथे फक्त सुनांनीच गेम खेळले पाहिजे असं सुद्धा नाही. आपण गेमची पद्धत बदलली. इथे आता मुलगी आणि लेक अशा आपल्या खेळाच्या पद्धती झाल्या पाहिजे, म्हणजे जोडी जोडीने खेळ खेळले पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कल्पना म्हणते, म्हणजे मी आणि अस्मिता. त्यानंतर सदाशिव लोखंडे म्हणतात की मैनावती आणि सायली सगळ्यात बेस्ट जोडी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणत असते, पण मग प्रतिमा आता कस खेळणार ती? तर तन्वी बरोबर खेळणारच नाही ना? तेव्हा इथे आता लगेच प्रिया म्हणते, का ती का खेळणार नाही आई? तुझी मुलगी अजून जिवंत आहे, कळतं ना? तेव्हा मी खेळेन तुझ्या बरोबर. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही, तू न खेळलेलीस ब्री, उगाच इथे आनंदाच्या इथे सगळ्या क्षणांमध्ये मिठाचा खडा नको, तू नाही खेळलीस ना तरी सुद्धा चालेल. तेव्हा इथे आता अर्जुनला बघायचं असतं की नेमकी गडबड कुठे आहे, चोरी केली कुणी, प्रियाने की महिनावती काकूने? त्यामुळे त्या दोघीने एकत्र टीममध्ये खेळणं गरजेचं असतं आणि म्हणूनच अर्जुने माय लेकींच्या जोड्या बनवायला सांगितलेल्या असतात ना खेळामध्ये. आणि त्याच्यामध्ये अर्जुन आता रविराज काकांना म्हणतो की सिनियर, अरे खेळू दे ना तन्वीला. तेव्हा इथे आता प्रियाला सुद्धा आश्चर्य वाटतं की अर्जुन माझी बाजू घेतोय. पण इथे अश्विन आता आश्चर्याने बघत असतानाच अर्जुन म्हणत असतो की हे बघ पूर्णाजी, आता जर इथे प्रिया खेळली नाही तर मग आपली प्रतिमा आता खेळू शकणार नाही आणि दिवाळीचे दिवस आहेत की नाही, सगळ्यांनी आनंदी राहिलं पाहिजे. अश्विन म्हणतो, का तुम्ही आता सगळेजण माझ्या बायकोला इथे खेळू सुद्धा देणार नाहीयेत का? पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या सांगण्यावरून कोणीही नकार देत नाही आणि तिला सुद्धा आता खेळामध्ये सामील करून घेतलेलं असतं. तेव्हा इथे आता लगेचच प्रिया म्हणत असते की जिंकणार तर मीच. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की मी अंपायर असणार आहे. तेव्हा विमल म्हणते, बरोबर, म्हणजे कोणीही चिटिंग करू शकणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे अस्मिता ताई काही आज चिटिंग करू शकणार नाहीयेत. अस्मिता म्हणते, अर्जुन गप्प बसा पूर्णा, याला गप्प बसायला सांग, नाही तर आत्ताच मी त्याला फटका मारेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजीने सगळ्यांना रूल समजावून सांगितलेले असतात. प्रत्येक आता मुलीच्या इथे समोर साड्या ठेवलेल्या असतात. विमलला सांगितलेलं असतं की विमल सांगितल्याप्रमाणे साड्या घेऊन ये बरं. तेव्हा इथे आता प्रत्येकी हिच्या पुढ्यामध्ये साड्यांचे ढीग असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आता तुम्हाला इथे खेळायला मी सुरुवात करते, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अग मला सांग, आता मी खेळत नाही ना, मग मला सांग ना खेळाचे काही रूल्स आहेत ते. तेव्हा इथे पूर्णाजी अर्जुनच्या कानामध्ये सांगते की या खेळाचा अर्थ काय आहे, मी प्रत्येकाच्या पुढ्यामध्ये साड्या का ठेवल्यात हे ती अर्जुनला सांगते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, चला जातानाही पाणी पी, असं पूर्णाजी म्हणते आणि सगळ्यांना सांगते की चला आता लवकरात लवकर साड्यांच्या घड्या करा. तेव्हा इथे मैनावती म्हणते, म्हणजे तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हाच तर खरा गेम आहे ना, जातानाही पाणी पी आणि तुम्हाला सगळ्यांना या साड्यांच्या घड्या करायच्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या जणी साड्यांच्या घड्या करायला लागतात. तेव्हा सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघींनाही आता जातानाही पाणी पीचा अर्थ समजतो. हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत, त्यामुळे आपण लहानपणापासून शॉर्टकटमध्ये सगळ्या इथे आता इंद्रधनुष्यामधल्या रंगांची नाव घेतो ना, जातानाही पाणी पी. त्यामुळे इथे पूर्णाजीने आता साड्यांच्या घड्या करायच्या
आणि त्या इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे इथे आता लावून ठेवायचं असं पूर्णाजीने सांगितलेलं असतं. पण इथे तर आता सगळेजण घाईने साड्यांच्या घड्या करत असतात आणि ठेवत असतात एकावरती एक फक्त सायली आणि प्रतिमा दोघांनीच. इथे आता इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे इथे साड्या आता आणि त्यांचे रंग लावलेले असतात. साड्यांच्या घड्यासुद्धा दोघींच्याच अगदी व्यवस्थित असतात आणि त्यामुळे दोघींनी सुद्धा व्यवस्थित ते इंद्रधनुष्याच्या रंगाचे रंगाप्रमाणे इथे साड्या आता लावलेल्या असतात, कुर्ते लावलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते की हे घ्या साडीच्या घड्या सगळ्यात आधी. तर मीच केल्याता याचा अर्थ हा राऊंड तर मी जिंकले नाही का? तेव्हा पूर्णा आजी म्हणते अजिबात नाही, हा राऊंड फक्त सायली आणि प्रतिमा या दोघी जणी जिंकलेल्या आहेत. कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जातानाही पाणी पी आणि मग तुम्हाला साड्यांच्या घड्या करायच्या आहेत, बरोबर ना? पण साड्यांच्या घड्या मात्र झाल्यात, पण जातानाही पाणी पी म्हणजे इंद्रधनुष्यामधील रंग आणि त्यानुसार तुम्हाला इथे साड्यांचे रंग आणि घड्या लावायच्या असतात. पण इथे ही गोष्ट फक्त सायली आणि प्रतिमा या दोघींनाच कळली. बाकी तुम्ही सगळ्यांनी घड्या केल्यात आणि त्या एकावरती एक लावल्यात, पण इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे कुणीच लावलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे हा राऊंड प्रतिमा आणि सायली या दोघी जणी जिंकल्यास आता पूर्णाजी सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा इथे कल्पनाला तर आनंदच होतो आपली सून जिंकल्याचा. तर इथे सायलीने खूपच उत्तम पद्धतीने इथे आता सगळे कलर आणि घड्या व्यवस्थित रीती लावलेल्या असतात आणि पूर्णाजीला खूपच जास्त छान वाटतं की इथे सायली आणि प्रतिमा या दोघी जणी जिंकलेले असतात आणि निकालामध्ये सुद्धा त्या दोघींची नाव घेतलेली असतात. तेव्हा प्रिया खूपच जास्त जेस होत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये दुसरा गेम असतो. इथे पूर्णाजी आता सगळ्यांना म्हणते की तुमच्याकडे आगाऊ पाहुणे आले तर तुम्ही त्यांचा पाहुणचार कसा कराल मला आता बघायचे आहे. तेव्हा इथे सायली, मैनावती, प्रिया, प्रतिमा आणि कल्पना आणि अस्मिता 3 जोड्या असतात. तेव्हा त्या सरबत बनून आता इथे पाहुण्यांना देतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सरबत थोडं खारट आहे ना? तेव्हा इथे सगळेजण गप्प असतात. मात्र प्रिया आणि मैनावती म्हणतात की आम्ही पुन्हा सरबत बनवणार नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरून ऑर्डर करा. तेव्हा इथे उद्धटवाणी दिलेल हे उत्तर असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया आणि मैनावती या दोघींचे विचार जुळत असतात. तेव्हा अर्जुनला संशय येतो. तर अस्मिता म्हणत असते की बघ ना पूर्णाई, मला असं वाटतं मैनावती काकू आणि यात नवीचे विचार किती जुळतात नात. याखळ तर सायलीच्या आई कमी आणि मला या प्रियाच्याच आई जास्त वाटतात, हो की नाही? तेव्हा इथे अर्जुन आता अस्मिताच बोलणं ऐकतो आणि त्याला सुद्धा आता प्रिया आणि मैनावती वरती संशय आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड नक्की आहे, DNA टेस्ट केलीच पाहिजे असं अर्जुनने ठरवलेलं असतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.